रोपं लावायला सुरू आहेत. मध्ये गॅपच नव्हता. आता 2 दिवस पाळक आहे म्हणून आता आम्ही जांभूळ झोपडीकडे निघालोय. आणि आबोली, घेवडे, गुलाब अशी रोपं आता लावायला घेतले तिथं जांभूळ झोपडीकडं. 2च दिवस पाळक आहे, परत आणि रोप लावायचे. यंदा रोप चांगली 15 ते 20 दिवस पुढे गेली, त्यामुळे पुढचे सगळे सीझन हा पुढंच जाणार आहे. आता आपण जांभूळ झोपडीकडे पण ही झाडं घेऊन चाललोय आणि आपण जे काही बिया वगैरे पेरल्या होत्या, लावल्या होत्या, त्या कशा आल्यात त्या 8 दिवसात बघितलंच नाहीत, ते पण बघूया. काल कडगावचा बाजार होता, तिथून हे नारळाचं झाड आणले आणि हे कोकमचं झाड आहे. कालपासून जांभूळ झोपडीकडे जायचा प्लॅन होता, पण काल पावसामुळे शक्य झालं नाही. आज आम्ही ही दोन्ही झाडं लावण्यासाठी अक्षय, मी, सौंदर्य आणि माझी मिसेस अश्विनी आम्ही चाललोय. इथं 2 आकड्यात मिरच्या घातल्यात आम्ही आणि पावसानं झुडपून काढलंय त्यांना. बघूया जगतात काय. त्यानंतर इकडं पुढं पांढरे तीळ, काळे तीळ आणि भुईमुग असं घातलंय. अजून त्याला काही सिक्युरिटी करायला नाही, अजून वर यायला नाहीत पानं, पण सिक्युरिटी केली पाहिजे कारण जंगलाच्या कडेला आहे आम्ही. सगळं लेट झालंय मान्य आहे. सो आपल्या शासनानं पण थोडं लेटच, खूप लेटच भुईमुग दिला होता आपल्याला. आपण आपली नोंद केली होती एका पोर्टलला आणि तुम्ही बघू शकताय खूप साऱ्या बिया घातल्यानंतर अजिबातच रुजलेला नाहीये. कुठं 2-4 हा मोजा वा. तर अशा तऱ्हेने कुठं आपला भुईमुग रुजलाय. खूप मेहनत, खर्च वाया गेलेला आहे आपला. आणि हा भुईमुग जी सुगी होती आमची गेल्या वर्षीची, म्हणजे नोव्हेंबरच्या दरम्यान आमची सुगी संपली आणि डिसेंबरला जवळपास विहिरीचं काम चालू झालं. आणि तेव्हापासून जी आमची सतत मेहनत या विहिरीच्या आजूबाजूला आमची जी चालू होती ती अजूनही चालूच आहे. हळूहळू डेव्हलप करायला लागलोय, बऱ्याचशा गोष्टी अजून करायच्या आहेत. आता इथं आम्ही अबोली लावली चिकडनं, म्हणजे फुलं अशी छान दिसतील अबोली रंगाची. अलीकडं काजूची झाडं पण जगल्यात, पण ती झाडं मोठी होऊपर्यंत अबोली राहू शकते कडेला. आणि बघू शकताय ही जागा आपण लास्ट टाइम कंद उपटून म्हणजे जिथं सापडतील ते कंद गोळा करून आणून बांधाना घातले होते. तो शेंडवेल आता खूप सारा पगळलाय, खूप भरपूर. भिजत घातलेली मटकी साईडला पिशवीत घालून ताईनं आमच्या ठेवली आणि लक्षात नाही राहिलं तर त्याला पानं आलीत. त्यामुळे कोल्हापूरच ती पिशवीत घालून मटकी घेऊन आले आणि आपण आता हे ट्राय करतोय, लावूया. जर छानपैकी अशी मटकी आली तर इथं जांभूळ झोपडीतच आपण भाजी करून खाऊया. हे झाड कोकमचं आहे. आमच्या इथं कोकमचं झाड नव्हतं, त्यामुळे हे संकरित मधलं काल बाजारातून जे आणलं होतं ते झाड इथं लावलंय. बघू जगतंय का. हा वेगवेगळ्या प्रकारचा घेवडा आहे, मिक्स आहेत सगळ्या. मांडवात बिया पडलेल्या, म्हणजे शेंगा पिकून मांडवात अशा बिया पडलेल्या आणि त्या रुजल्या. मग खूप वेळ रुजलेले म्हटलं वाया घालवण्यापेक्षा आणून इकडे जांभूळ झोपडीकडे लावूया. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि इन्स्टा पेज फॉलो करा. बाय बाय.